सुप्रीम कोर्टामध्ये काल 12 एप्रिलला शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. बेंचसमोर हे प्रकरणही आलं. 5 तास युक्तिवाद केला जाणार अशी माहिती होती. मात्र काल सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांना मिळाले फक्त 4 मिनिटे. पण या 4 मिनिटांमध्ये जे जे घडलंय ते ऐकल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे जाण्याचे चान्सेस जास्त. कपिल सिब्बलांनी काल जस्टिस सूर्यकांत आणि त्यांच्या खंडपीठासमोर एकच गोष्टीचा तगादा लावला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं, मुळात यावर आम्ही युक्तिवाद करणारच नाहीयेत. हे प्रकरण तुम्ही सुनावणीसाठी घ्यावं असा आमचा आग्रही नाही. खरा आमचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद आहे की अपात्र केलेले आमदार किंवा न केलेले आमदार आणि विधिमंडळातील बहुमत ग्राह्य धरायचे की पक्षाची घटना. सविस्तर नेमकं काय घडलंय हे समजून घेऊया. तारखांवर तारखा मिळाल्यानंतर 2022 पासून 2026 पर्यंत मार्च महिन्यामध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. स्वतः जस्टिस सूर्यकांत यांनी म्हटलंय की हे प्रकरण खूप लांबला गेलंय. याचा काय आहे नाही तो न्यायनिवाडा करायचा. आता पुढील तारीख मिळालीये 1 एप्रिल. काल फक्त 4 मिनिट कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करण्यासाठी मिळाले. या 4 मिनिटांच्या युक्तिवादामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर आला जो उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी महत्त्वाचा आहे. तो म्हणजे त्या 16 आमदारांची अपात्रता. ती टाईमलाईन आठवा. 2022ला जून-जुलै महिन्याच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. आता शिवसेना पक्षामध्ये पुढलेली ही फूट आहे की पक्षांतर्गत वाद आहे, या 2 मुद्द्यांवरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की ही फूट आहे, तर तिकडे शिंदे गटाचं म्हणणं आहे की हा पक्षांतर्गत वाद आहे. जर हा पक्षांतर्गत वाद आहे तर मग राहुल नार्वेकर यांनी ठाकरेंचेही आमदार अपात्र करेना आणि शिंदेचेही ते 16 आमदार अपात्र करेना. हे कसं? जर हा पक्षांतर्गत वाद आहे तर मग राहुल नार्वेकर यांनी या पक्षांतर्गत मॅटरमध्ये लक्ष दिलंच का? हे जसं तसं प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे पक्षांतर्गत वाद आहे असं सांगून का पाठवलं नाही? हा प्रश्न असीम सरोदे यांनी काल उपस्थित केला. 16 आमदार जी सर्वात अगोदर गुवाहाटीला एकनाथ शिंदेसोबत गेले, ज्यात स्वतः एकनाथ शिंदे आहेत. या 16 आमदारांची अपात्रता हा सगळ्यात मुख्य मुद्दा आहे. कारण हे 16 आमदार अगोदर फुटले. एक पूर्णचा पूर्ण गट बाहेर पडलेला नव्हता. सुनील प्रभू म्हणून व्हिप अगोदरच लागू करण्यात आलेला होता. मग प्रतोद असणारे सुनील प्रभू यांचा व्हिप मान्य न करता पक्षाविरोधी भूमिका घेतल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेतच्या आमदारांना अपात्र करा या मुद्द्यासाठी तगादा सुरुवातीला सुप्रीम कोर्टात लावला. प्रकरण पात्रता अपात्रता संदर्भातील जे आहे ते पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आले. राहुल नार्वेकर यांनीही ठाकरेंचे 14 आमदार अपात्र ठरवले नाही आणि शिंदेचेही ते 16 आमदार अपात्र ठरवले नाही. याचा अर्थ दोन्ही पक्ष व्हॅलिड आहेत. मग दोन्ही पक्ष जर व्हॅलिड आहेत तर मग ठाकरेंची जी शिवसेना म्हटली जाते किंवा शिवसेना हा जो पक्ष आहे हा शिंदेचा की ठाकरेंचा? आणि जर तो पक्ष पुन्हा एकाचाच आहे तर मग दोघांचेही आमदार पात्र ठसे. या मुद्द्यावरती कपिल सिब्बलांनी काल सुप्रीम कोर्टामध्ये आवाज उठवला. दुसरा मुद्दा, सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी एक मुद्दा लावून धरला होता. विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर पक्षावरती दावा करता येत नाही. पक्ष आणि चिन्ह आपलं आहे असं म्हणता येत नाही. आणि हे निरीक्षण धनंजय चंद्रचूड आणि त्यांच्या खंडपीठाने त्यावेळी नोंदवलं होतं. जर मग विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह कोणाला देता येत नाही तर मग निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना कोणत्या मुद्द्याच्या आधारांवरती धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष दिला? हे 2 मुद्दे असे आहेत की या 2 मुद्द्यांचं उत्तर ना सुप्रीम कोर्ट देत आहे ना शिंदेचे वकील देत आहेत. आणि याचमुळे हा मुद्दा किंवा याचंच उत्तर टाळण्यासाठी तारखांवर तारखा पडतायत. 1 एप्रिलला आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलला जस्टिस सूर्यकांत यांनी म्हटल्याप्रमाणे आता या विषयाचा सोक्षमोक्ष लावावाच लागणार आहे. हे प्रकरण प्रमाणापेक्षा जास्तच लांबलंय. हे सुप्रीम कोर्टही मान्य करतंय, हा महाराष्ट्रही मान्य करतोय की एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या बाबतीत नेमकं पक्ष आणि चिन्हाचा न्यायनिवाडा कसा होणार. धनंजय चंद्रचूड यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली होती, तीही आठवा. प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचीच नियुक्ती योग्य. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड जी आहे ती बेकायदेशीर. हे पहिलं स्टेटमेंट जे होतं ते सुप्रीम कोर्टाचं होतं. दुसरं स्टेटमेंट, सुनील प्रभूंचा व्हिप लागू होऊ शकतो. सुनील प्रभूंचा व्हिप लागू होऊ शकतो तर त्या व्हिपनुसार एकनाथ शिंदेसहित ते 16 आमदार अपात्र ठरतात. आणि ते 16 आमदाराचा पात्र ठरतात तर मग एकनाथ शिंदेची ती 2.5 वर्ष झालेली मुख्यमंत्रीपदाची निवड, पक्ष आणि चिन्हावरती लढवल्या गेलेल्या निवडणुका, पक्ष आणि चिन्हाचा वापर करून पक्षाचं वापरलं गेलेलं बँक अकाउंट, शाखा कार्यालय सगळंच बरखास्त होतं.
त्यामुळे या तिन्ही घटना जर एकत्र केल्या तर जसं मी म्हटलं त्यावेळीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोग या सगळ्यांच्या संगणमताने एकनाथ शिंदेचं बंड झालेलं आहे. हा आरोप वारंवार ठाकरे गटाकडून केला गेला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला कोणताही एक निर्णय खारिज करताना किंवा एक निर्णय चुकीचा आहे हे सांगताना राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावरही काही ना काही निर्णय घ्यावा लागणार आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्या गोष्टी येतात का? निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करेल का? विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करेल का? आणि जर हस्तक्षेप सुप्रीम कोर्ट करू शकत नसेल तर मग उद्धव ठाकरेंना न्याय कसा मिळेल? त्यामुळे सध्याच्या घडीला सुप्रीम कोर्ट असो किंवा दोन्ही ठाकरे म्हणजे एक ठाकरे आणि एक शिंदे दोघांच्याही वकिलांच्या हातामध्ये युक्तिवाद करणे. आता मी जसं म्हटलं की या निर्णयामध्ये दोन मतं समोर येतात. एक तर शिवसेना ओरिजिनल ज्यांची आहे त्यांना द्या, नाहीतर दुसरा शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्हीही गोठून टाका. शिंदे आणि ठाकरे दोघांनाही आपापलं भवितव्य आपापल्या परीने आजमाव दे. हे असं झालेलं आहे की भगवान के घर देर है पर अंधेर नहीं या तत्वावरती ठाकरे 2.5 ते 3 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाकडे आस लावून बघतायत. या 3 वर्षांमध्ये ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनात सुद्धा स्वतःविषयी सहानुभूती आणि सुप्रीम कोर्टाकडे बघण्याची आशा ही महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवली. आमच्यावरती अन्याय मुख्यमंत्री करू शकतात, सत्ता करू शकते, ताकद करू शकते, अदृश्य शक्ती करू शकते, पण सुप्रीम कोर्ट जे लोकशाहीचं सर्वात मोठं केंद्र आहे त्या सुप्रीम कोर्टातून आम्हाला न्याय मिळेल अशी माहिती किंवा हा मेसेज महाराष्ट्रातील तळागाळांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे भूतो ना भविष्यती अशा पद्धतीची बंडखोरी, अशा पद्धतीची फूट किंवा अशा पद्धतीने पक्षांवरती ताबा या गोष्टी होऊ द्यायच्या नसतील किंवा मग सुरूच ठेवायच्या असतील तर सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे. जसं मी म्हटलं की एकनाथ शिंदेचे वकील जे आहेत ते सुप्रीम कोर्टात ही फूट नाही या गोष्टीवर दावा करतायत, तर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल ही फूट नाही हा जर पक्षांतर्गत वाद आहे तर मग विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग, राज्यपाल यांनी यामध्ये पक्षांतर्गत वाद असतानाही हस्तक्षेप का केला? जोपर्यंत या सगळ्या डॉटची टाइमलाईन जोडली जाणार नाही तोपर्यंत उत्तर मिळणार नाही. आणि म्हणून मी म्हणते की कपिल सिब्बलांचे कालच्या सुनावणीतील ते 4 मिनिटही पुरेसे, कारण स्वतः सरन्यायाधीश असणाऱ्या धनंजय चंद्रचूड हे जर सांगतायत की विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर पक्षावरती दावा करता येणार नाही. जर तर हे धनंजय चंद्रचूड यांचं स्टेटमेंट जर खरं मानायचं असेल तर मग शिंदेकडे असलेला पक्ष आहेच कसा? विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर जर निवडणूक आयोग त्यांना पक्ष आणि चिन्ह देत आहे तर मग धनंजय चंद्रचूड यांनी नोंदवलेलं निरीक्षण याचा अर्थ काय? निवडणूक आयोगापेक्षा सुप्रीम कोर्ट लहान झालंय का? प्रश्न. आणि दुसरा मुद्दा, जर राहुल नार्वेकर यांनी ठाकरेंचे किंवा शिंदेचे दोघांचेही आमदार जर अपात्र ठरवलेच नाही याचा अर्थ दोघांचेही पक्ष व्हॅलिड आहेत तर मग ओरिजिनल शिवसेना एकाचीच हा शिक्का निवडणूक आयोग कसा लावू शकतो? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी एकनाथ शिंदेंना शपथविधीसाठी आमंत्रित कसे करू शकतात? हे प्रश्न. आणि जोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत हा खेळ सुटणार नाही. तुम्हाला काय वाटतं? 1 एप्रिलला जसे जस्टिस सूर्यकांत म्हणतात त्या पद्धतीने एक घाव 2 तुकडे होतील की पुन्हा तारीख? कमेंट करा आणि आपल्या बोल मंडळी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.